शाळा टॅक्स कॉलनी. आज मी तुम्हाला एक नाटक बोलता शांतपणे ऐकावे अशी माझी नम्र विनंती. एका सुंदर गावात राहुल नावाचा लहान मुलगा राहायचा. त्याला मित्राच्या मैदानावर खेळायला खूप आवडायचे, पण त्याच्याकडे अशी नवीन गोष्ट की त्याला उन्हाळी डास खूप चावायचे. त्याची आई त्याला रोज सांगायची, राहुल अंघोळी कपडे घाल आणि डास पळवणारे तू क्रीम लावून जा आणि घरातल्या खिडक्या बंद ठेवा. पण राहुल हसून टाळायचा. आई, एवढे डास मला काय कळणार आहे. एके दिवशी राहुलच्या हातावर डास बसला. राहुलने तो सहज उडून टाकला आणि खेळण्यात निघून गेला. एके दिवशी पण 3-4 दिवसानंतर राहुलला खरी अडचण सुरू झाली. राहुलला ताप येऊ लागला, थंडी येऊ लागली आणि त्याचे डोळे अंग भयंकर दुखू लागले. त्याचे अभ्यासाचे खेळण्याचे ते बांगडे तर दूरच राहिले. पण धावपळत आई बाबांनी त्याला डॉक्टरकडे नेले आणि डॉक्टरने सांगितले की त्याची तपासणी झाल्यावर सांगितले राहुलला डास चावल्यामुळे मलेरिया झाला आहे. त्याच्या अभ्यासाचे अनेक दिवस वाया गेले आणि त्याला आता पुढील आठवड्यात कडू औषध घ्यावी लागली आणि सुया टोचून घ्यावी लागली. जितका दिसायला लहान असतो तितका त्याचा परिणाम असतो, जितका तो मोठा असतो तितका ते भयंकर असू शकतो. डास चावल्यामुळे मलेरिया, डेंग्यू यासारखी गंभीर आजार होतात. आजारपणामुळे शरीराचे नुसारे पैसे वाया जातात आणि आपले वेळ वाया जातो. राहुलने एक नियम बनवला. गावातील कुठेही पाणी साचू द्यायचं नाही, टायमध्ये पाणी साचू द्यायचं नाही, कुंडीमध्ये पाणी साचू द्यायचं नाही. घराभोवती स्वच्छ ठेवायचं आणि घर स्वच्छ करायचं. सगळ्यांकडे स्वच्छ ठेवायची शिकवण. स्वच्छताची घ्या आणि स्वच्छताला डासपासून स्वच्छता स्वतःची रक्षा करा आणि बचाव करा. धन्यवाद.